हॅलो स्टुडंट, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आपण बघणार आहे आपलं नेक्स्ट एक्सरसाइज नंबर 27.2. तर हे एक्सरसाइज तुम्ही फर्स्ट टाईम बघत असेल तर ह्याचं जे इंट्रोडक्शन पार्ट आहे प्रॉफिट अँड लॉसचं ते जरूर बघा, कारण त्याच्यात तुमचे क्वेरीज, तुमचे जे फॉर्म्युलाज, जे कन्सेप्ट क्लिअर होईल. त्याच्यामुळं तुम्ही इझिली सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आपण सॉल्व्ह करतोय नवनीत 2020चं बुक, त्यातलं एक्सरसाइज नंबर 27.2. तर क्वेश्चन्स तुम्ही बुकमधून रेफर करा. बुक्स तुम्हाला कुठेही मिळून जाईल तुमच्या लोकल स्टोअरमध्ये, राईट. तर स्टार्ट करूया आपलं एक्सरसाइज नंबर 27.2. त्यातलं फर्स्ट क्वेश्चन आहे, द सेलिंग प्राईज ऑफ अन आयटम इज 19 टाइम्स द लॉस. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ लॉस. आपल्याला काढायचं आहे पर्सेंटेज ऑफ लॉस, आणि जे काढायचं आहे ते आपण कन्सिडर करतो एक्स, राईट. लेट लॉस इक्वल टू एक्स, आपण एक्स कन्सिडर केलो. ॲम राईट. त्याच्यानंतर काय आहे बघा, सेलिंग प्राईज ऑफ ॲन आयटम इज 19 टाइम्स द लॉस. सेलिंग प्राईज SP इक्वल टू 19x, बरोबर, कारण 19 टाइम्स लॉस आहे म्हणून सेलिंग प्राईज काय झालं 19x. आता आपल्याला काढायचं आहे पर्सेंटेज ऑफ लॉस. पर्सेंटेज ऑफ लॉस काढायला आपल्याला CP पाहिजे, कारण लॉस पर्सेंटेजचं फॉर्म्युला काय आहे, लॉस अपॉन CP इंटू 100. सो आपण आता CP कसं काढणार आहे बघा. जे लॉसचं फॉर्म्युला काय आहे, लॉस इक्वल टू CP मायनस SP. प्रॉफिट असेल तर SP मायनस CP असते, तर इथे येणार आहे CP मायनस SP. लॉस आपला आहे X, तर CP आपल्याला काढायचा आहे मायनस SP आहे 19x. देअरफॉर CP दॅट इज कॉस्ट प्राईज इक्वल टू X प्लस 19 20x. आता CP पण मिळालं. आपल्याला काढायचं आहे आता लॉस पर्सेंटेज. लॉस पर्सेंटेज काढायला आपण काय करतो, काय आहे फॉर्म्युला, लॉस अपॉन CP दॅट इज कॉस्ट प्राईज मल्टिप्लाय बाय 100. लॉस किती आलेला, लॉस ऑलरेडी आहे X. CP काय आलं आपलं 20x मल्टिप्लाय बाय 100. X कट 21 जा 25 जा, सो 5. आन्सर येणार आहे 5. म्हणजे लॉस पर्सेंटेज किती आलं 5. इझी होतं क्वेश्चन. फक्त जे काढायचं आहे त्याला आपण एक्स कन्सिडर करायचं, आणि त्याच्यानंतर विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. जर फॉर्म्युला लक्षात येत नसेल, सिम्पल आहे. CP म्हणजे कॉस्ट प्राईस, जे आपण विकत घेतो. म्हणजे ज्यांच्याकडं आता शॉपकीपर आहे तर त्यांच्याकडं त्यांनी कोणाकडनं तर घेईल ते CP झालं, आणि शॉपकीपर विकला तर ते सेलिंग प्राईस झालं. सिम्पल कन्सेप्ट आहे, म्हणूनच इंट्रोडक्शन पार्ट बघा. तुम्हाला प्रॉफिट आणि लॉसचं कन्सेप्ट क्लिअर होईल, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला लक्षात राहील. ओके, तर हे बघून घ्या. थर्ड ऑप्शन राईट आन्सर आहे. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय आहे. देर इज अ 10% प्रॉफिट बाय सेलिंग अ बुक. इफ सेलिंग प्राईज वुड हॅव बीन ₹7 लेस, देर वुड बी हॅव बीन 4% लॉस. व्हॉट इज द कॉस्ट प्राईज ऑफ द बुक. सपोज एक बुक आहे, सेलिंग केल्यावर 10% प्रॉफिट झालेला आहे, तर त्याचं सेलिंग प्राईस ₹7 जर कमी केलं तर 4%चं लॉस होणार आहे. तर हे कंडिशन दिलेलं आहे. ह्याच्यावरनं आपल्याला कॉस्ट प्राईस काढायचं आहे. CP इज अगेन CP आपल्याला इथं काढायचं आहे. तर इथं बघा, प्रॉफिटचं डिफरन्स म्हणजे सपोज प्रॉफिट आहे 10%, आणि जेव्हा ₹7 जेव्हा आपले लेस होते तेव्हा 4%चं डिफरन्स येणार आहे. म्हणून आपण काय केलं, इथं डिफरन्स इन प्रॉफिट आधी घेतलो. म्हणजे 10 -4 का घेतलो, बिकॉज 4% लेस होणार आहे म्हणून -4. सो मायनस प्लस हे आलं डिफरन्स त्यांचं 14%. डिफरन्स इन प्राईस किती डिफरन्स केल्यावर हे पॉसिबिलिटी झालेलं आहे, ₹7चं डिफरन्स झाल्यावर. सो देअरफॉर कॉस्ट प्राईस व्हेन 14%, तेव्हा ₹7, म्हणजे जेव्हा लॉस होते 4%चं तेव्हा ₹7 असणार आहे. मग आपण ह्याच्यावरनं काय काढू शकतो, 1% असल्यावर. आता हे 14% झालं. 1% असल्यावर काय करू शकतो, हे 14 इकडे येते डिव्हिजन होते, तर 1% असल्यावर 0.50चं कॉस्ट प्राईस, म्हणजे 1% जेव्हा लॉस होते तेव्हा 0.50 कॉस्ट प्राईस येते. तर 100% आपल्याला कॉस्ट प्राईस काढायचं आहे, म्हणून CP इक्वल टू जेव्हा 100% असते म्हणून आपण काय करतो 0.5 इंटू 100 दॅट इज 50. सो आवर कॉस्ट प्राईज इज 50. क्रॉस चेक करून बघू शकता. आता बघा 50चं त्यांनी काय म्हणलं आहे,
द कॉस्ट प्राइस ऑफ एन आर्ट सॉरी क्वेश्चन देर इज अ 10% प्रॉफिट बाय सेलिंग अ बुक. तर सपोज आपण हे बुक सेल केलो, कॉस्ट प्राईस 50 आहे, 10%, 50चं 10% किती 5, राईट. 50चं 10% आपण ह्याला क्रॉस चेक पण करू शकतो. 10% ऑफ 50 आता आपण ह्याला क्रॉस चेक करूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. 5 म्हणजे 55 टोटल 55 रुपीज झालं. त्याच्यानंतर 7 रुपीज लेस केल्यावर क्वेश्चन काय आहे, इफ द सेलिंग प्राईस वुड बी लेस ₹7. ₹7नी जेव्हा ह्याला लेस करतो म्हणजे आता जेव्हा 4%नी म्हणून 55चं 4%, 4% किती येणार आहे 55, 4 5 20, 4 5 20, 22, तर 2 पॉईंट येणार आहे. तर इथं येणार आहे 4% लॉस. सर 0.0 इंटू 50 म्हणजे 4% म्हणजे ह्याचे 2 रुपीज झाले. तर 50 मायनस 2 किती झालं 48, राईट. 55 रुपीजचं 4% 2 रुपीज झालं 48. आता हे दोघांचं डिफरन्स बघा. म्हणजे जेव्हा 7 रुपीज लेस होते तेव्हा 4%चं डिफरन्स येणार आहे 48. म्हणजे क्रॉस चेक केल्यावर आन्सर 50 काय होतं आहे बरोबर होतं आहे, म्हणून आपण क्रॉस चेक केलं. तर आन्सर 50. हे जस्ट मी क्रॉस चेक करायला सांगितले. इथं कन्फ्यूज होत असेल तर हे सोडून द्या. हे का असं सॉल्व केलं कारण इझिली सॉल्व होतं आहे. जर आपण कॉस्ट प्राईस एक्स घेतलो तर ते खूप मोठं लेंदी प्रोसेस होतं आहे. तर इथं आपल्याला इझिली क्विक करायचं आहे म्हणून हे यूज करून तुम्हाला हे टेक्निक तुम्हाला शिकवलं आहे. तर हे क्रॉस चेक केलो आपण फक्त. डिफरन्स 4% लेस केल्यावर डिफरन्स 7 येत आहे का, तर आपलं आन्सर 50 बरोबर आहे. तर कुठला ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन 3 आहे आपलं राईट आन्सर. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय आहे. अ शॉपकीपर परचेज 50 आर्टिकल्स आउट ऑफ विच 4% वर ब्रोकन ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. स्टील ऑन सेलिंग ही गॉट प्रॉफिट इक्वल टू द कॉस्ट प्राईस 6 आर्टिकल्स. फाइंड ही इज द पर्सेंट प्रॉफिट. तर शॉपकीपर किती आर्टिकल्स किती परचेस केलं, त्यांनी 50 आर्टिकल्स परचेस केले. दॅट इज 4% वे ब्रोकन, त्यात 4% ब्रोक झालेलं आहेत. तर सेलिंग स्टील ऑन सेलिंग तरीही जे ब्रोक झाले तरीही त्याला प्रॉफिट झालेलं आहे किती, प्राईज ऑफ 6 आर्टिकल्स. जे 6 आर्टिकल्सचे जेवढं प्रॉफिट व्हायला पाहिजे ते झालेलं आहे. तर आपल्याला पर्सेंट ऑफ प्रॉफिट काढायचं आहे. तर बघा क्वेश्चन इझी आहे. CP ऑफ 1 आर्टिकल इज एक्स. सो किती आर्टिकल आहेत टोटल 50, सो 50x CP. प्रॉफिट 6x झालेला आहे बिकॉज आर्टिकल एक्स आहे म्हणून आपण 6 प्रॉफिट आहे तर 6x घेतलेला आहे. तर आपल्याला काढायचं आहे प्रॉफिट पर्सेंट. तर प्रॉफिट आपल्याला मिळालं 6x अपॉन CP काय आपण कन्सिडर केलो, CP 50 आर्टिकलचं काढायचं आहे. सो 50x मल्टिप्लाय बाय 100, x कट, 51 जा 52 जा 2 6 जा 12. तर काय आलेलं आहे प्रॉफिट पर्सेंट. तर क्वेश्चन काय विचारलेला आहे प्रॉफिट पर्सेंट. तर प्रॉफिट पर्सेंट आलेला आहे 12%. ओके स्टुडंट, तर बघून घ्या. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन काय आहे. टेकिंग अ 20% प्रॉफिट अँड आर्टिकल इज सोल्ड ₹60. इफ द सेम आर्टिकल इज सोल्ड ₹70, फाइंड द पर्सेंट प्रॉफिट. तर एक आर्टिकल आहे तर त्याला 60 रुपीजनी जेव्हा सोल्व करतो म्हणजे तेव्हा सेल करतो तेव्हा प्रॉफिट 20% होणार आहे. आणि त्याच आर्टिकलला जेव्हा 70%नी सेल करतो तेव्हा किती प्रॉफिट होणार आहे, राईट. तर बघा आता
एस पी ऑफ म्हणजे सेलिंग प्राईस ऑफ एन आर्टिकल किती आहे 60 आहे, तेव्हा त्याला प्रॉफिट होतं आहे किती 20%. ओके 20% प्रॉफिट होत आहे. तर आपल्याला इथे सी पी काढावं लागेल का, कारण आपल्याला ते मेन कॉस्ट प्राईस तर कळायलाच पाहिजे. आर्टिकलचं कॉस्ट प्राईस कळल्यावर त्याच्यावरनंच आपण 70 रुपीजला जेव्हा सेल करतो तेव्हा ते आपण काय काढू शकतो, त्याचं पर्सेंटेज प्रॉफिट काढू शकतो. तर बघा इथं सी पीचं कुठलं फॉर्म्युला यूज होणार आहे, सी पी इक्वल टू एस पी इंटू 100/100 प्लस प्रॉफिट प्लस. ते एस पीचं जे फॉर्म्युला आहे इंट्रोडक्शन पार्टमध्ये शिकवलेलं आहे त्याचंच आपण कन्वर्ट केलो सी पीच्या फॉर्म्युलामध्ये. क्रॉस मल्टिप्लाय होऊन मल्टिप्लाय बाय 100 होतं आहे. तर एस पी आहे 60 इंटू 100, 100 + 20. आपण इथं फक्त कॅल्क्युलेट केलो 60 × 100/120, दॅट इज आन्सर आलेला आहे 50. 12 1 जा 12 5 जा 60. सो सी पी आपला आलेला आहे कॉस्ट प्राईस 50. आता कॉस्ट प्राईस कळालं तर सेलिंग प्राईस इफ 70 सोल्ड. आता जेव्हा आपण 70 रुपीजला आर्टिकल सेल करतो तेव्हा किती येणार आहे बघा. तेव्हा प्रॉफिट जर काढायचं असेल तर डायरेक्टली 20 प्रॉफिट. आता प्रॉफिट इक्वल टू एस पी मायनस सी पी. एक स्टेप इथं राहिलं आपलं. आता इथं आपल्याला एस पी माहिती आहे, सी पी माहिती आहे, तर आपलं प्रॉफिट 20 आलेलं आहे. प्रॉफिट 20 कसं येणार आहे काढूनच दाखवते मी. डायरेक्टली आन्सर लिहिले होते. प्रॉफिट इक्वल टू एस पी मायनस सी पी 70 - 50 = 20. आता आपल्याला प्रॉफिट मिळालं, सी पी मिळालं. आता आपल्याला प्रॉफिट पर्सेंटेज काढायचं आहे. सो प्रॉफिट पर्सेंट इक्वल टू प्रॉफिट अपॉन सी पी इंटू 100. तर प्रॉफिट आपलं आलेलं आहे 20, सी पी किती आहे आपलं 50 इंटू 100. 0 कट किती येणार आहे 5 1 जा 5 2 जा दॅट इज 40. प्रॉफिट पर्सेंट किती आलं जेव्हा 70नी सेल करतो तेव्हा प्रॉफिट पर्सेंट आलं 40. सो आन्सर इज ऑप्शन 1. तर क्वेश्चन्स इझी आहेत, फक्त ह्या क्वेश्चनला थोडंसं टाईम लागतं आहे. म्हणून क्वेश्चन पेपर जेव्हा सॉल्व करायला घेता तेव्हा इझी क्वेश्चन फर्स्ट सॉल्व करून घ्यायचं. नंतर हे जे लेंदी कॅल्क्युलेशनचे क्वेश्चन आहेत ह्याला तुम्ही शेवटी सॉल्व करा. तर मी त्याच्यावरही एक व्हिडिओ बनवणार आहे. एम सी क्यू सॉल्व करताना कुठले आपण लक्ष देऊन कसं सॉल्व करायला पाहिजे ह्याच्यावर व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे. ते व्हिडिओ बघा तुम्ही. लवकरात लवकर ते व्हिडिओ येईल. मग तुम्हाला समजेल की आपण एक्झाम सॉल्व करताना आपल्याला काही जे होतं आहे, कधी टेन्शन येते कुठले क्वेश्चन कधी सॉल्व करायला पाहिजे, तर त्याच्यावरही एक व्हिडिओ बनवणार आहे. लवकरच लवकर तुम्हाला मिळेल. तर बघून घ्या ऑप्शन 1 काय आहे, ह्याचं राईट आन्सर आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. चंद्रपाल परचेज अ प्लॉट फॉर ₹9 lakh. हाऊ मच अमाऊंट विल ही रिसीव इफ ही सेल अ प्लॉट ॲट प्रॉफिट ऑफ 15%. खूपच सिम्पल क्वेश्चन आहे. चंद्रपालनी काय परचेस केलं आहे 9 lakhचं एक प्लॉट परचेस केलं आहे. जर त्यांनी ते 15% प्रॉफिटनी सेल केलं तर किती पैसे त्याच्याकडं, म्हणजे त्याला किती प्रॉफिट झालं टोटल. मग इथं आपल्याला विचारलं आहे सेलिंग प्राईस आपल्याला काढायचं आहे. तर बघा गिवन काय आहे ऑलरेडी सी पी कॉस्ट प्राईज ऑफ अ प्लॉट. सी पी ऑफ प्लॉट किती आहे 9 lakh रुपीज. 9 lakh दॅट इज मिनिट्स 10 100,000 10,000 अँड लॅक. आता आपल्याला 9 lakhचं 15% काढावं लागेल. 15% ऑफ 9 lakh. बघा कसं काढतो आपण. मल्टिप्लाय बाय 15/100. कारण आपल्याला 15% काढायचं आहे. 15ला जेव्हा 9नी मल्टिप्लाय करतो तो काय येणार आहे 5 45 13 1 2 3 1,35,000. तर 15% किती आलं 1,35,000. तर आपल्याला काय काढायचं आहे सेलिंग प्राईस काढायचं आहे. सो सेलिंग प्राईस इक्वल टू प्रॉफिट आणि कॉस्ट प्राईस. हे जे 15% आले ह्याला प्लस करूया. देअरफॉर सेलिंग प्राईस इक्वल टू 9 lakh 1,35,000
35,000 जेव्हा ह्याला प्लस करतो तेव्हा आपलं आन्सर येणार आहे. तर आन्सर आलेला आहे 10,35,000. ओके, सिम्पल होतं. 15% काढायचं, 15% काढून त्याला प्लस करायचं, कारण आपल्याला टोटल त्याचं काय काढायचं आहे, किती प्रॉफिट झालं. 15% 1,35,000 त्याला प्लस 9 लाखवर तेवढे पैसे मिळाले. ओके, तर आन्सर कुठला आलेला आहे बघा, ऑप्शन 3. ऑप्शन 3 आहे आपलं राईट आन्सर. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 6th क्वेश्चन काय आहे. वेन एन आर्टिकल इज सोल्ड फॉर ₹60 देर इज अ लॉस. If it is sold for ₹81, the profit obtained at 2 times the loss. Find the cost price of the article. तर एक आर्टिकल आहे, त्याला जर ₹60नी सेल केलं तर लॉस होणार आहे, आणि त्याच आर्टिकलला ₹81नी जर आपण सेल केलं तर प्रॉफिट येणार आहे 2 टाइम्स लॉस. म्हणजे सपोज लॉस 10 असेल तर प्रॉफिट असणार 20. तर अशा टाईपचं क्वेश्चन आहे. तर बघा, इफ आर्टिकल इज सोल्ड ₹60 तर लॉस होणार आहे. वेन आर्टिकल इज सोल्ड ₹81 प्रॉफिट ऑकर डबल द लॉस. राईट. आता इथं सोल्ड म्हणजे SP काय आहे, 60 आहे, तर आपण कन्सिडर केलो CP = X. तर जेव्हा लॉस असतं तेव्हा काय होणार आहे, लॉस असल्यावर CP मायनस, आता इथं बघा लॉस इक्वल टू काय आहे, लॉस इक्वल टू CP मायनस SP, प्रॉफिट इक्वल टू SP मायनस CP. राईट. आता जेव्हा लॉस आहे, CP आपण कन्सिडर केलो X, SP किती आहे 60, तर किती येणार आहे बघा, X मायनस 60 बरोबर. आणि प्रॉफिट SP काय आहे 81 मायनस X. तर हे दोन्ही आपल्याला व्हॅल्यू मिळाले. नंतर कंडिशन काय आहे, प्रॉफिट ऑकर डबल द लॉस. तर लॉस आता X मायनस 60 लॉस आहे, 81 मायनस X प्रॉफिट आहे, डबल द लॉस. सो 2 टाइम्स X मायनस 60 = 81 मायनस 6. हे काय आलं, इक्वेशन फॉर्ममध्ये आलं. तर आपण ह्याला आता सॉल्व करूया. 2x मायनस 120 = 81 मायनस X. सो इथं बघा x ह्या साईडला घेऊया, 2x प्लस X 81 प्लस 120, 3x = किती येणार आहे 201. राईट. तर आता x किती येणार आहे, 3 6 18. आन्सर आलेला आहे ₹67. तर क्वेश्चन काय विचारलं होतं, क्वेश्चन होतं फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द आर्टिकल. सो कॉस्ट प्राइस आलेला आहे ₹67, कारण कॉस्ट प्राइस आपण ऑलरेडी कन्सिडर केलं होतं X. तर ऑप्शन 1 काय आहे, राईट आन्सर आहे. तर हे डायरेक्टली आपण हे ॲक्च्युली एक्सप्लेनिंग होतं म्हणून हे सगळं मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. बट एकदा तुमचं परफेक्ट झालं, हे तुमचं कन्सेप्ट क्लिअर झालं, तर तुम्ही हे सगळं सॉल्व करत बसणार नाही, डायरेक्टली आन्सर काढू शकता. ओके, तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. ऑन सेलिंग अ फॅन फॉर ₹720 द प्रॉफिट अर्न 1/5 ऑफ कॉस्ट प्राईस. फाइंड द कॉस्ट प्राईस ऑफ द फॅन. तर फॅनला सेल केलेलं आहे ₹720, तर प्रॉफिट जे अर्न झालेलं आहे ते कॉस्ट प्राईसचं 1/5 आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कॉस्ट प्राईस. ओके, तर इथं आपण आधी काय कन्सिडर करणार आहे, कॉस्ट प्राईस ऑब्वियसली प्रॉफिट. तर इथं बघा SP दिलेला आहे सेलिंग प्राईस, आणि प्रॉफिट काय आहे जे कॉस्ट प्राईसचं 1/5 आहे, म्हणून कॉस्ट प्राईस अपॉन 5. तर प्रॉफिट इक्वल टू SP मायनस CP ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, प्लस CP इकडे घेतलो आणि SP. का असं केलं, कारण CP आपल्याला काढायचं आहे. सो 6 CP SP किती आहे 720. तर CP इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे 720 मल्टिप्लाय बाय 5. 6 काय येणार आहे, खाली येणार आहे.
6 1 जा 6 2 जा 12 5 जा 60 600. सो तर आन्सर काय येणार आहे आपलं CP ₹600. इझी क्वेश्चन होतं. ऑप्शन 4 काय आहे आपलं राईट आन्सर. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 8th क्वेश्चन काय आहे. इफ एन आयटम वॉज सोल्ड फॉर ₹720, there was a loss of 1/9 time of the selling price. Find the percentage of loss in the transaction. तर लॉस पर्सेंटेज आपल्याला काढायचं आहे. तर इथं दिलेलं आहे एक आयटमचं सेलिंग प्राईस आहे 720. लॉस 1/9 म्हणजे लॉस किती झालेला आहे 1/9 ऑफ सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस जेवढा आहे त्याचं 1/9 लॉस झालेला आहे. तर इथं आपण बघू शकतो 9 8 जा तर आपल्याला लॉस मिळाला आहे 80. तर बघा लॉस इक्वल टू CP मायनस SP. त्याच्यावरून आपण CP काढलो, किती आलं 800. तर आपल्याला आता काढायचं आहे लॉस पर्सेंट. लॉस पर्सेंट काढायला आपण काय करतो लॉस डिवायडेड बाय CP इंटू 100. तर लॉस किती 80, CP निघालेला आहे आपले 800 मल्टिप्लाय बाय 100. 0 0 कट 8 1 जा 8 10 जा. सो लॉस पर्सेंट किती आलेला आहे 10%. तर कुठलं ऑप्शन बघा आपलं करेक्ट आहे 10% आन्सर आहे. ऑप्शन 1 काय आहे ह्याचा राईट आन्सर आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं 9th क्वेश्चन काय आहे. अ फ्रूट सेलर परचेज 48 डझन ऑरेंजेस ॲट द रेट ऑफ 48 पर डझन. आउट ऑफ दॅट 1 डझन ऑरेंजेस वर स्पॉइल्ड. ही सोल्ड द रिमेनिंग ऑरेंजेस ॲट द रेट ऑफ ₹6 पर ऑरेंज. फाइंड द प्रॉफिट ही ऑन इन दिस ट्रान्झॅक्शन. तर क्वेश्चन आहे फ्रूट सेलर परचेस किती डझन त्यांनी परचेस केले ऑरेंजेस. फ्रूट सेलर परचेस 48 डझन. तर एका डझनचं कॉस्ट प्राईस आहे 48. तर टोटल 48 डझनचं व्हॅल्यू काय झालं 48 इंटू 48 करतो आपण राईट. सो 2304 रुपीज काय झालं त्याचं टोटल कॉस्ट प्राईस झालं. तर आपल्याला काय काढायचं आहे प्रॉफिट काढायचं आहे. म्हणून आपल्याला प्रॉफिट इक्वल टू SP मायनस CP. तर कॉस्ट प्राईस आपल्याला आता मिळालेला आहे. आपल्याला सेलिंग प्राईस काढायचं आहे. तर त्यातले 1 डझन ऑरेंज स्पॉईल झालेत म्हणजे 47 टोटल राहिले. तर टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस म्हणजे 47 डझन्स राहिले म्हणजे 47 डझन म्हणजे 564 डझन. 564 टोटल ऑरेंजेस झाले. तर आता पर ऑरेंज कॉस्ट किती आहे सेलिंग प्राईस म्हणजे एक ऑरेंज सेल कितीला केलं त्यांनी 6 रुपीजला. तर 6 रुपीजला एकाचं कॉस्ट 6 रुपीज आहे. 564 टोटल ऑरेंजेस आहेत म्हणून 564 इंटू 6 केलं तर टोटल नंबर आपल्याला मिळालं रुपीज म्हणजे टोटल सेलिंग प्राईस मिळालं आपल्याला 3384. सेलिंग प्राईस मिळालं. आता कॉस्ट प्राईस मिळालं सेलिंग प्राईस मिळालं. आता आपण काढूया प्रॉफिट. तर प्रॉफिटचं फॉर्म्युला काय आहे सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. तर सेलिंग प्राईस किती आहे 3384. कॉस्ट प्राईस किती आहे आपलं 2304. तर जेव्हा याला सबट्रॅक्ट करतो तर आन्सर येणार आहे 0801. तर टोटल प्रॉफिट किती झालं ₹1080 म्हणजे 1 डझन ऑरेंज स्पॉईल होऊन सुद्धा किती 1080 रुपीजचं प्रॉफिट झालं. तर ऑप्शन 3 काय आहे करेक्ट आन्सर आहे. तर स्टुडंट आपण बघितलं आपलं एक्सरसाइज नंबर 27.2 कंप्लीट झालेला आहे. तरी तुम्हाला ह्याच्यात काही क्वेरीज असतील तर बघून घ्या. टेलिग्राम ग्रुप आहे त्याला जॉईन व्हा. त्यात बरेच क्वेश्चन्स तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिसलाही मिळते तेही सॉल्व करा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तुमच्या फ्रेंड्सलाही शेअर करा त्यांनाही फायदा होऊ दे. आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण जे नवीन नोटिफिकेशन नवीन व्हिडिओज जे आपले मॅथ्सचे रिलेटेड आता बरेच व्हिडिओ असतात जसं स्कॉलरशिप आहे तसेच मॅथ्स रिलेटेड व्हिडिओज असतात. काही असू दे ब्रेन एक्सरसाइज आहे बरेच युजफुल व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि असंच प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.